अक्कलकोटच्या बाजारात रघुनाथ सेठ नावाचा एक मोठा व्यापारी होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. मोठे हवेली, दुकाने, जमीन जुमला. पण त्याच्या हृदयात अभिमान भरलेला होता. सेठ कोणाचाही मान ठेवत नसे. गरिबांना तो कुत्र्यासारखे हाकलत असे. त्याच्या दुकानात काम करणाऱ्या नोकरांना तो वेळेवर पगार देत नसे. कर्ज देऊन तो लोकांना भलत्याच उभारीवर आणत असे. पैसाच सर्व काही आहे, तो म्हणत असे. देवदेवळं, संत महंत हे सगळे मूर्खांसाठी आहेत. गावातील लोक त्याला पाषाण हृदयी सेठ म्हणत. पण कोणी त्याला काही बोलू शकत नसे, कारण सगळ्यांचा उपजीविका त्याच्यावर अवलंबून होता. त्याच गावात दामू नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो सेठाच्याच दुकानात मजूर म्हणून काम करत होता. दामूकडे काहीच नव्हते. फाटक्या कपड्यांचा एक जोडा, एक लहानसा झोपडा आणि अपार श्रद्धा स्वामी समर्थांवर. दामू रोज सकाळी उठून स्वामी समर्थांच्या मठाला जात, भजन करत, मग कामावर जात. संध्याकाळी पुन्हा मठाकडे धावत आणि स्वामींच्या दर्शनासाठी तासनतास वाट पाहत असत. सेठ त्याची चेष्टा करत. अरे दामू, तुझा स्वामी तुला खायला देतो का, कपडे देतो का? मूर्ख, मीच तुला पगार देतो, माझी भक्ती कर. पण दामू शांतपणे हसत आणि म्हणत, सेठजी, पैसे तुम्ही देता, पण जगवणारा स्वामीच आहे. एके दिवशी अचानक अकाली वादळ आले. जबरदस्त पाऊस, वारे आणि गारांचा वर्षाव. सेठाच्या गोडाऊनातील सगळा धान्याचा साठा ओला झाला. त्याची अनेक दुकानं पाण्यात बुडाली. मोठे नुकसान झाले. पण सेठाच्या मनात अजूनही अभिमान होता. तो म्हणाला, काही नाही, माझ्याकडे इतका पैसा आहे की मी हे सगळे नुकसान भरून काढीन. त्याने बँकेतून कर्ज काढायचे ठरवले. पण जेव्हा तो बँकेत गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. सेठजी, बँक व्यवस्थापक म्हणाला, तुमचे भागीदार तुमची फसवणूक करून पैसे घेऊन पळून गेले आहेत. तुमच्या खात्यात एक पैसाही नाही. सेठ गडबडला. त्याने घरी धावत जाऊन तिजोरी उघडली. ती रिकामी होती. त्याच्या विश्वासू खजिनादाराने सगळे दागदागिने चोरून नेले होते. एका रात्रीत सेठ रंकाला आला. दुसऱ्या दिवशी सेठाचे कर्जदार त्याच्या दारावर गर्दी करू लागले. सगळे आपले पैसे मागत होते. ज्यांना त्याने छळले होते ते आता बदला घेत होते. आधी आमचे पैसे द्या, मग तुमचा विचार करू, ते म्हणाले. सेठाला कोणीच मदत करायला तयार नव्हते. त्याचे मित्रांनी त्याला ओळखण्यास नकार दिला. त्याची पत्नी आणि मुले रडत होती. आता काय करणार, पत्नी म्हणाली. सेठ असहाय्य झाला होता. त्याचा सगळा अभिमान धुळीला मिळाला होता. त्याच संध्याकाळी दामू कामावरून परत येत होता. त्याने सेठाला एका झाडाखाली बसलेले पाहिले, रडत, हताश, उदास. दामूला सेठावर राग नव्हता. त्याला फक्त दया आली. तो सेठाकडे गेला. सेठजी, काय झाले? सेठने सगळी गोष्ट सांगितली. शेवटी तो म्हणाला, दामू, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. तू माझी मदत का करशील? दामूने हसून म्हटले, सेठजी, मला काय आहे, माझ्याकडे तर काहीच नाही. पण मी एक गोष्ट करू शकतो. मी तुम्हाला स्वामी समर्थांकडे घेऊन जातो. स्वामी? सेठ म्हणाला तिरस्काराने. त्या भोंड्याकडे काय आहे जे मला देणार? सेठजी, दामू गंभीरपणे म्हणाला, तुमच्याकडे सर्व काही होते, तरीही तुम्ही आता रंकाल झालात. स्वामींकडे काहीच नाही, पण त्यांच्याकडे शांती आहे, समाधान आहे. चला, फक्त एकदा. दामूने जिद्द केली आणि सेठ अनिच्छेने त्याच्याबरोबर मठात आला. स्वामी समर्थ आपल्या आसनावर बसले होते. अनेक भक्त त्यांच्या भोवती होते. सेठ दूरच उभा राहिला. त्याला स्वामींकडे जायला लाज वाटत होती. पण स्वामींनी त्याला पाहिले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, राग नाही. ये रघुनाथा, तुला पाहण्याची आम्हाला उत्सुकता होती. सेठ थरथरत स्वामींच्या पायाजवळ गेला आणि तिथेच कोसळला. तो रडू लागला, खुळखुळा रडू लागला. स्वामी, मी पापी आहे. मी अभिमानी होतो. मी लोकांना छळले. मी तुमची आणि देवाची निंदा केली. आता माझा काय होणार? स्वामी समर्थांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. रघुनाथा, तुझा अभिमान गेला, हेच मोठे यश आहे. आता तू खरा माणूस होण्याच्या मार्गावर आहेस. स्वामी पुढे म्हणाले, रघुनाथा, तुला पुन्हा श्रीमंत व्हायचे आहे का? सेठने डोके वर केले. स्वामी, मला आता फक्त शांती हवी आहे. माझ्या पत्नीला, मुलांना 2 वेळचे जेवण मिळावे इतकेच पुरे. चांगले उत्तर आहे, स्वामी हसले. पण आम्ही तुझी परीक्षा घेणार आहोत. स्वामींनी दामूला बोलावले. दामू, तुझ्याकडे किती पैसे आहेत? स्वामी, माझ्याकडे 3 रुपये आहेत, आजचा पगार. ते रघुनाथाला दे, स्वामी म्हणाले. दामू एका क्षणासाठी थांबला. ते 3 रुपये त्याच्या आठवड्याचे होते, पण त्याने बिनधास्त ते सेठाला दिले. स्वामी सेठाकडे वळले. रघुनाथा, हे पैसे घे, पण आता एक निर्णय घे.
हे तुझ्या गरजेसाठी वापर की दामूच्या गरजेसाठी? सेठाच्या डोळ्यात आसवे आले. आधी त्याने कधीच दुसऱ्याचा विचार केला नव्हता. आता, स्वामी, दामूने माझ्यासाठी इतके केले. त्याने आपले सगळे पैसे मला दिले. मी हे पैसे घेणार नाही. दामूलाच हवे आहेत ते. त्याने पैसे परत दामूकडे दिले. स्वामी समर्थ मोठ्याने हसले. रघुनाथा, तू परीक्षेत उत्तीर्ण झालास. आता तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश येणार आहे. सेठाच्या एका जुन्या मित्राने, जो दुसऱ्या शहरात राहत होता, त्याला पत्र पाठवले. त्या मित्राने सेठाची परिस्थिती ऐकली होती. पत्रात लिहिले होते, मित्र रघुनाथ, मला तुझ्या अडचणीची बातमी मिळाली. 20 वर्षापूर्वी तू माझ्या व्यवसायात मदत केली होतीस. तो ऋण मी फेडतो आहे. मी तुला 500 रुपये पाठवत आहे. हे बियाणे समज आणि पुन्हा सुरुवात कर, पण आता प्रामाणिकपणे. सेठ हवाक झाला. 500 रुपये? त्या काळी हे खूप मोठी रक्कम होती. पण सेठाने ते पैसे घेण्यापूर्वी स्वामींना विचारले, स्वामी, हे पैसे घेऊ का? घे, पण विसरू नकोस, हे तुझे नाहीत. हे देवाने तुझ्याकडे ठेवले आहेत. त्याचा योग्य उपयोग कर. सेठाने त्या पैशांचा एक भाग दामूला दिला. दामू, तू माझा मित्र आहेस. आपण दोघे मिळून व्यवसाय करू. दामू चकित झाला. मी? पण सेठजी, मला काहीच माहीत नाही. मला पैशांचे व्यवहार माहीत आहेत. तुला लोकांचे मन माहीत आहे. आपण दोघे एकत्र काम करू. त्यांनी एक छोटी दुकान सुरू केली. यावेळी सेठाने प्रामाणिक व्यापार करायचे ठरवले. योग्य दर, योग्य वागणूक, वेळेवर पैसे. काही महिन्यातच त्यांचा व्यवसाय वाढू लागला. लोकांना आश्चर्य वाटले. हा तो सेठ बदलला कसा? एके दिवशी एक गरीब विधवा सेठाकडे आली. सेठजी, माझ्या मुलाचे लग्न आहे. मला 50 रुपये कर्ज हवे आहे. पहिल्यांदा सेठाने कर्जपत्र काढले नाही, व्याज मागितले नाही. त्याने ती रक्कम दान दिली. बाई, हे लग्नातली भेट समज. विधवा आशीर्वाद देत निघून गेली. त्याच आठवड्यात त्याला एका मोठ्या व्यापाऱ्याची ऑर्डर मिळाली. त्यातला नफा त्याने दिलेल्या दानाच्या 10 पट होता. दामू हसला. सेठजी, स्वामींची कृपा आहे. सेठाला आता समजले. होय दामू, खरी श्रीमंती म्हणजे देण्यात आहे, घेण्यात नाही.